महायुतीची आज दुपारी 3 वाजता अमित शहांच्या निवासस्थानी बैठक होईल। जागा वाटपाचा तिढा आजच सुटण्याची शक्यता आहे। या चर्चांमधला एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा एबीपी माझाच्या हाती लागलाय। शिवसेनेनं 5 जागांवर उमेदवार बदलावेत अशी मागणी भाजपनं केली आहे। ठाण्यामध्ये संजीव नाईकांना उमेदवारी द्यावी, नाशिकमधून शांतिगिरी महाराज, कोल्हापूरमधून समरजित घाटगे किंवा धनंजय महाडिक आणि हातकणंगलेमधून विनय कोरे यांचं नाव भाजपनं सुचवलंय। मात्र मुख्यमंत्री शिंदे हे बदल करण्यास तयार नसल्याचं समजतंय। आजच्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, दोन महत्त्वाचे प्रश्न। जी नावं भाजपकडून सुचवण्यात आली आहेत ते बदल नेमके का करायला सांगितले जात आहेत आणि शिंदेंचा यासाठी नकार काय? बदल ह्यासाठी प्रज्ञा, कारण भाजपनं सर्वे केले आणि या सर्वेमध्ये या सीट संदर्भात प्रश्नचिन्ह आहेत। जर उमेदवार बदलले तर आपली सीट निघू शकते अशी चर्चा आहे। ठाण्यामध्ये पाहिला गेलं तर ठाण्यामध्ये अद्याप शिवसेनेकडे काही जी नावं चालत आहेत, ज्यामध्ये रवी फाटक आहेत, नरेश मस्के आहेत, पण ह्या नावांमध्ये महायुतीला विजय मिळणार नाही अशा प्रकारची चर्चा आहे। यामुळं भाजपचा आग्रह आहे की हा शिंदेंचा बालेकिल्ला असला तरी तिथं संजीव नाईकांना उमेदवारी देण्यात यावी, कारण ज्या पट्ट्यामध्ये ठाणे लोकसभा क्षेत्र येतं त्यामध्ये मीरा भाईंदर ते नवी मुंबई हा पूर्ण परिसर आहे। ठाण्यात शिंदेंचा दबदबा आहे, पूर्ण ताकद आहे, पण नवी मुंबई ते गणेश नाईक यांचा दबदबा आहे आणि संजीव नाईकांना जर तिकीट मिळाली तर भाजप, शिवसेना आणि महायुतीचे सगळे घटक पक्ष मिळून त्यांना निवडून आणू शकतात अशा प्रकारची चर्चा आहे। यानंतर नाशिकमध्ये बोललं गेलं तर हेमंत गोडसेंसंदर्भात प्रश्नचिन्ह आहे। हेमंत गोडसेंसंदर्भात अनेक चर्चा आहे आणि तिथं हिंदुत्वादी चेहरा दिला। नाशिक आपण जर पाहिलं तर संतांची भूमी आहे आणि यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या तिथं उपस्थितीनंतर जी चर्चा रंगली त्यामध्ये जर एक भगवावादी चेहरा दिला, ज्यामध्ये शांतिगिरी महाराज आहे, त्यांचा एक मोठा भक्तांचा लाखोंमध्ये परिवार आहे, त्यांना जर जागा दिली तर तिकडून त्यांची जागा निवडून येऊ शकते, महायुतीला फायदा होऊ शकतो अशी चर्चा आहे। हातकणंगलेमध्ये विनय कोरेंना जर जागा दिली तर अशा सर्वेंच्या आधारे ही चर्चा केली गेली आहे आणि शिंदेंचं स्पष्ट मत आहे की आपण समान आणि आदरानं जागा वाटप केली पाहिजे। 13 खासदार आहेत तर या 13 जागांवरती त्यांचाच उमेदवार असला पाहिजे अशी चर्चा आहे किंवा त्यांची मागणी आहे, ज्यासाठीच चर्चा पुढे केली गेली आहे। हातकणंगलेमध्ये कोण असेल, उमेदवार कोण असेल याबद्दल चर्चा नाही आहे। आता या 5 जागा आपण सांगितलं, पण याआधी हिंगोली वाशिम संदर्भातही भाजपकडनं काही प्रश्नचिन्ह होते, पण शिंदेंना तिथं भाजप पक्षश्रेष्ठींची दिल्ली झालेल्या चर्चेमध्ये हिंगोली वाशिम आपल्याकडे ठेवण्यात त्यांना यश मिळालं आहे। पण या 5 जागांवरती उमेदवार बदलावे अशी जोरदार चर्चा किंवा मागणी केली गेली आहे। म्हणून जर उमेदवार बदलले तर ते भाजपच्या चिन्हावरती असतील का शिंदेंच्या शिवसेनेच्या चिन्हावरती असेल याबद्दल अद्याप स्पष्टता नाही आहे। मात्र या 5 जागांवरती आग्रही आहे भाजप की इथून उमेदवार बदलावे आणि त्यांनी सांगितलेले उमेदवार देण्यात यावे आणि यासाठीच आता अंतिम चर्चा ही दिल्लीत होईल। तर इथं उमेदवार जर बदलले गेले तर ते भाजपच्या चिन्हावर असेल का शिवसेने चिन्हावर लढतील हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण एक आकडी संख्या त्यांना दिली जाणार अशी जोरदार चर्चा आहे। म्हणून भाजप ह्या जागा आपल्याकडे ठेवते का शिंदेंनाच ही जागा देऊन उमेदवार आपले देते हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि म्हणून ही दुपारची जी बैठक आहे ती महत्त्वाची असणार। संध्याकाळपर्यंत चित्र जे आहे ते स्पष्टही होईल। प्रज्ञा, प्रत्येक जागेसाठी खूप स्ट्रॅटेजिकली विचार केला जातोय आणि त्यामुळेच सध्या अशा चर्चा होताना आपल्याला दिसतात। गणेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।